या याच्यामध्ये पुस्तकातील दुसरा प्रसंग पाहणार आहोत। आता आपल्या भेटीला प्रत्यक्ष विनायक दामोदर सावरकर अवतरत आहेत। दिवस दुसरा, सकाळ झाली, दिवस उजाडला असे मला जमादाराने एका येऊन सांगितले। जरी तुमची शिक्षा सुरू झाली असली तरी पूर्वीप्रमाणे तुम्हाला सकाळी व्यायाम करायला खाली घेऊन जाण्यासाठी साहेबांनी सांगितलेलं आहे, तेव्हा तुम्ही माझ्या बरोबर चला असा जमादार सांगू लागला। त्यावेळेस मी त्या जमादाराबरोबर खाली पायऱ्या उतरून येऊ लागलो आणि मी येतोय पायऱ्या उतरतोय तोच मी ज्या कोठडीमध्ये राहत होतो त्या माझ्या खोलीची झडती घेण्यासाठी काही शिपाई आले। त्यांनी तेथील माझे सगळे सामान, माझी पुस्तकं सगळे गोळा करून जमा करून घेतले। त्या खोलीमध्ये काहीच ठेवले नाही। इकडं मी त्या जमादार आणि काही शिपायांच्या पहाऱ्यामध्ये त्या कारागृहाच्या चौकामध्ये फिरू लागलो। हे जे कारागृह होतं ते मनुष्य वस्तीपासून निश्चितच जवळ होतं, कारण त्या कारागृहाच्या चौकामधून पाहिले असता तर आजूबाजूला अनेक घरे, मला मोठी मोठी घरं, उंच उंच घरं दिसत होती। आणि मी याच्यापूर्वी पण मी ज्या वेळेस तिथं सकाळी व्यायामाला यायचो त्यावेळेस सगळे तेथील आसपासची लोक मला कुतूहलाने पाहण्यासाठी तिथं यायची। आज माझ्या अंगावरचे बॅरिस्टरचे कपडे जाऊन बंदीवानाचे कपडे, आज खरबरीत कपडे माझ्या अंगावरती चढले होते। या बंदीवानाच्या कपड्यामध्ये हा बॅरिस्टर दिसतोय कसा, या कुतूहलाने जणू काही त्या आसपासच्या परिसरातील लोक आपल्या दारामध्ये, आपल्या खिडकीमध्ये, आपल्या रस्त्यावरती येऊन आपले काही काम नसताना सुद्धा काहीतरी कामाचं निमित्त काढून येऊन मला पाहू लागले। आणि मी ज्यावेळेस व्यायाम करून तिथं फिरू लागलो ते आपापसामध्ये काहीतरी कुजबुजू लागले। यापूर्वी सुद्धा मी तिथं जेव्हा यायचो तेव्हा सुद्धा असेच सगळ्या लोकांचे, स्त्रियांचे, पुरुषांचे जथ्थेचे तिथे जमायचे आणि माझ्याकडे बघायचे आणि ते काहीतरी आपापसामध्ये कुजबुज करायचे। मी ज्यावेळेस तिथून चालायला लागायचो तर अनेक जण मला नमस्कार करत असायचे। एकदा काय होतं, पोलिसांची नजर चुकून मी सुद्धा त्या लोकांचा प्रणाम, नमस्कार स्वीकारला आणि त्यांना प्रति नमस्कार केला। हे पोलिसांनी पाहिलं। मला पुन्हा कळलं की ज्या माणसांनी मला नमस्कार केला होता त्यांच्या घरामध्ये जाऊन पोलिसांनी त्यांना धमकी दिली। मग आपल्यामुळे इतरांना पीडा होऊ नये म्हणून त्याच्या पुढे मी तिथून त्या दिवसापासून तिथून फिरताना आपण खाली बघूनच फिरायचं, आजूबाजूच्या लोकांकडे फिरायचं, बघायचं नाही असा निश्चय केला। त्या दिवशी सुद्धा मी तिथं फिरू लागलो आणि नंतर योगा अभ्यासाची सूत्र, स्तोत्र मी म्हणायचो। त्या दिवशी सुद्धा तसंच म्हटलं आणि त्यातील एक स्तोत्र निवडून त्याचा विचार, त्याच्या अर्थाचा विचार मी करत होतो आणि तसंच एरझऱ्या मारत होतो। आणि थोड्या वेळाने तिथं एक शिपाई आला। आपका वक्त पूरा हो गया है, आप ऊपर चलो असा मला सांगू लागला। आणि मग मी त्याच्याबरोबर सगळ्या शिपायांबरोबर पुन्हा कोठडीमध्ये वरती जाऊन बसलो। मी माझ्या कोठडीमध्ये पोहोचलो तरी सुद्धा माझ्या मनामध्ये त्या श्लोकाचा अर्थ, त्याचा विचार गुंगावत होता। मी त्या विचारक्रांतामध्ये गुंतलेलो होतो। मी त्या कोठडीमध्ये गेलो आणि डोळे बंद करून तोच विचार करू लागलो। तेवढ्यात खाडकन दरवाजा वाजला आणि एक हवालदार आतमध्ये आला। त्याच्याबरोबर एक बंदीवान होता। त्या बंदीवानाच्या डोक्यावरती एक चराठ्याचा गुंडाळा केलेला होता आणि ते दोघं माझ्या समोर येऊन उभा राहिले। मी मात्र तसाच डोळे मिटून विचारक्रांतात गुंतलेलो होतो। माझं लक्ष नाही हे पाहून ते हवालदार मला म्हणाले, रावसाहेब कसली चिंता करताय एवढी, कशाला काळजी करताय, ईश्वरावर भरोसा ठेवा, तुमच्यावर आलेलं संकट तो नक्की दूर करेल, तुम्ही या प्रसंगातून निश्चितपणे सुखरूपपणे बाहेर पडाल, यात मला शंकाच नाही। मी माझ्या घरच्या मंडळींना सुद्धा तुमच्याबद्दल, तुम्हाला झालेल्या शिक्षेबद्दल सांगितले, त्यांचे सुद्धा डोळे पाणवले, पण मी मात्र सगळ्यांना गर्वाने सांगतो की हा माणूस आज आहे तो धैर्यवान आहे। या संकटातून ते निश्चितपणे बाहेर पडतील, अतिशय चांगल्या पद्धतीने बाहेर पडतील, तुम्ही काळजी करू नका असं मी सगळ्यांना सांगतोय। पण तुम्ही कशाला चिंता करताय, तुम्ही तर निर्भयपणे या संकटाला सामोरं जा। हवालदाराचं ते बोलणं, सहानुभूतीपूर्ण बोलणं मी ऐकलं, पण याचा अगदी उलट परिणाम माझ्यावरती झाला। खरंच माझ्या बाबतीत असं काहीतरी घडलं आहे
ज्याची चिंता मला करण्याची गरज आहे हा विचार माझ्या मनामध्ये पुन्हा पुन्हा डोकावू लागला. हवालदाराचं बोलणं माझ्या मनाला बोचलं. तेवढ्यात मी त्यांच्या जवळ असलेल्या बंदीवानाकडे पाहिलं. त्याच्या डोक्यावरती चराटे होते. मी त्याला हवालदारांना विचारलं, हे चराटे कसले? तर ते थोडस अगदी हसू आणून ते हवालदार मला सांगू लागले, काय नाही हो, कायद्याप्रमाणे ठरलेल्या शिक्षेप्रमाणे तुम्हाला थोडस काम आणलेलं आहे, जमल तसं करा, काही चिंता करू नका. असं म्हणल्यानंतर त्या बंदीवानाने काय केलं, आपल्या डोक्यावरचं चराठ खाली उतरवलं, त्याचे छोटे छोटे तुकडे केले. ते तुकडे कसे पिंजायचे, ते कसे कुटायचे, परत पिंजायचे कसे, त्याचा काथा कसा कुटायचा, हे सगळं ते मला दाखवू लागला. हे सगळं पाहताना माझ्या मनामध्ये विचार आला, हीच तर खरी सक्त मजुरी. माझं मन विचार करू लागलं, आता मला हे कात्या कुटायचं काम करावं लागणार. पण मी दुसऱ्या क्षणाला मनाला समजवू लागलो, छे रे मना, असा विचार करू नकोस, काठ्याच कुटायचं आहे ना, त्यात काय अवघड आहे. कोणतंही काम कमी समजायचं नाही. आपल्या समोर काम आलं आहे ते निश्चितपणे आपण करायचं आहे. आपण जर काम न करता जगू लागलो तर आपण आपलं जीवन व्यर्थ जाईल. त्याच्यामुळं आपण हे काठ्या कुटण्याचं काम करायचंच आहे. हे जीवन म्हणजे काय, एक काठ्या कुटाचं आहे. पंचमहाभूतांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण अडकायचं, त्याला पुन्हा प्रत्येक तत्व पिंजायचं, आपलं आयुष्य जगायचं आणि पुन्हा ते झिजत आलं की मृत्यूरूपी गोळ्यात अडकून आपण पुन्हा त्या पंचभूताच्या ढिग्यामध्ये अडकायची. सगळी कात्या कुटच आहे. दिवसानंतर रात्र, रात्रीनंतर पुन्हा दिवस, सगळी कात्याकूट. अखंड अशी सूर्यमाला, त्या सूर्यमालेची पृथ्वी, आणि त्या पृथ्वीवरती प्रकार असा एखादा धूमकेतू अडकला की पुन्हा ते चक्र चालूच राहतं. सगळी सृष्टी ह्या चक्रामध्ये अडकलेली आहे. आपण आपलं जीवन जगण्यासाठी वनस्पती खातो आणि आपण खाता खाता हे आपलं आयुष्य जगतो आणि एखाद्या दिवशी आपण सुद्धा मरून जातो. शेवटी आपल्या शरीराचे भाग, आपल्या शरीराची हाडं पुन्हा वनस्पतीमध्ये जाऊन मिळतात. सगळी कात्याकूटच आहे. सृष्टीची ही कात्याकूट करायला, सृष्टीचं हे महान कार्य करायला जर चांगलं समजलं तर माझ्या समोरचं हे कात्याकुटाचं काम कसं कमी असेल. तर मी सुद्धा आता हे कात्याकुटाचं काम मनापासून करणार असा निश्चय करून मी सुद्धा त्या कात्या कुटायला चालू केलं. मी कसा काम करतो आहे, मला दिलेलं काम नीट जमत आहे का नाही हे पाहण्यासाठी तो हवालदार आणि ते शिपाई, तो बंदीवान माझ्या समोर तसंच थांबले होते. माझी करमणूक करण्यासाठी ते माझ्याशी काही काही विषयावर बोलू लागले. ते मला म्हणाले, रावसाहेब तुम्हाला माहिती का, तुमच्या याच कोठडीमध्ये लोकमान्य टिळक आणि आगरकर यांना सुद्धा इथंच बंदिस्त केलेलं होतं. मग ते दोघं एकमेकांशी सतत गप्पा मारायचे, विचारांची देवाणघेवाण करायचे, पण त्यांच्यात जर काही वाद झाला तर त्यांचा आवाज खूप वाढायचा. मग आम्हाला जाऊन सांगायला लागायचं, जरा हळू बोला. मग त्यावेळेस मी त्यांना विचारलं, तुमचं म्हणणं ते ऐकायचे का? मग ते म्हणायचे, त्यांचं वाद मध्येच थांबवल्यामुळे ते थोडंसं त्रासून जायचे, पण पुन्हा त्यांचा वाद तसाच चालू राहायचा. पण त्यांचा तो प्रश्न ते एकमेकांमध्ये सोडवायचे. असेच वाईचे एक पत्रकार लेले म्हणून आजोबा होते, वयस्कर आजोबा होते. ते सुद्धा याच कोठडीमध्ये होते. ते अत्यंत हुशार होते, कल्पक बुद्धी होती. ते इथं या कोठडीमध्ये असताना त्या इथं ढेकून झाले होते खूप. त्या ढेकणामुळं त्यांना रात्रीची झोप मिळत नव्हती आणि त्यांची जी बंदी होती ती साधी होती. त्याच्यामुळे त्यांच्यापाशी असलेले वस्त्र हे घरचे होते. मग या ढेकणावरती उपाय काय करायचा, तर या लेले गुरुजींनी एक उपाय केला होता की त्यांच्या जवळ असलेली एक चादर, पातळ अशी चादर घेतली. ज्याप्रमाणे आपण उशीला कवर शिवतो त्याप्रमाणे त्यांनी काय केलं, आपल्या उंचीनुसार, त्यांच्या स्वतःच्या उंची एवढी काय केलेली आहे तर उशी त्या चादरीचं शिवलेलं आहे. फक्त आपले त्यांचे डोळे आणि नाक दिसेल एवढं छिद्र त्याला पाडलं. आणि मग आम्ही म्हणायला लागलो, तुम्ही काय करताय हे? ते म्हणाले, थांबा जरा, मी काय करतोय बघा, या ढेकणापासून स्वतःची कशी सुटका करतोय हे पहा.
आणि बघता बघता ते लेले गुरुजी त्या चादरीच्या पिशवीमध्ये शिरले आणि त्यांचे डोळे आणि नाक फक्त दिसत होतं. आणि मग ते तसे चादर अंगामध्ये घालून चादरीची पिशवी अंगावरती अडकून ढाळाढूळ झोपी जायचे. त्यांना एक सुद्धा ढेकून तेव्हापासून चावलाच नाही. अशा प्रकारे त्यांनी युक्ती केली आणि नंतर ते रात्रभर त्यामुळे त्यांची झोप छान व्हायची. सकाळी त्यांना उठवायला लागायचं, अहो उठा सकाळ झालीये. मग ते उठायचे. मग उठल्यानंतर ती चादर होती, चादराची पिशवी होती, त्यांनी ती काय करायची, उलटी करायची आणि उन्हामध्ये वाळवायचे आणि पुन्हा रात्र झाली की ती पिशवी चढवायचे. असे हे लेले गुरुजी. मग हे सगळं हवालदार जे सांगत होते ते मी ऐकत होतो कात्या कुठता. पुन्हा मी त्यांना विचारलं, आगरकरांबरोबर लोकमान्य टिळक आले होते ठीक आहे, पण पुन्हा लोकमान्य टिळक या कोठडीमध्ये कधी आले होते का? तर ते सांगू लागले, हो आले होते ना. एकदा परत त्यांना शिक्षा झाली होती लोकमान्यांना, तेव्हा ते इथे आले होते. त्यांच्यावर कडक पहारा ठेवण्यात आला होता. मग एकदा काय झालं, असंच ते इथं असताना तेव्हा सुद्धा खूप ढेकलं झाली होती आणि एक दिवशी रात्री त्यांना अजिबात लोकमान्य टिळकांना झोप मिळाली नव्हती. सकाळी उठून मी आतमध्ये गेलो तर त्यांनी लोकमान्य टिळक ढेकून मारत बसलेले होते. मी त्यांना पाहून म्हटलं, का राव साहेब काय झालं, तुमची झोप झाली नाही का? तर ते म्हणाले, इकडे या, आतमध्ये या. हे बघा तुम्ही पाळलेले सगळी जनावर कशी भिंतीवरती फिरत आहेत, त्यांच्यामुळं माझी झोपच झाली नाही रात्रभर. असं त्रासून लोकमान्य टिळक मला सांगत होते. आणि हवालदार म्हणाले की मी बघितलं तर सगळ्या भिंतीवरती ढेकणांच्या रांगा लागल्या होत्या. अशा प्रकारे ते हवालदार आणि बंदीवान माझ्याशी गप्पा मारत होते आणि मी काठ्याकुट्याचं काम कसं करतोय हे पाहत होते. थोड्या वेळाने ते दोघ जण निघून गेले आणि ते गेल्यानंतर पुन्हा एकदा मी आणि माझी शिक्षा दोघंच राहिलो होतो. आम्ही दोघं एकमेकांचं निरीक्षण करू लागलो. एकमेकांची आता जणू काही मैत्री व्हायला सुरुवात झाली होती. हेकच्या निर्णयावरती थोडीफार आशा होती, माझी सुटका होईल असं वाटत होतं. परंतु हेकचा निर्णय आला, आता माझी काही सुटका नाही, माझं आयुष्य आता इथंच खिळपत पडणार आहे याची मला खात्री पटू लागली. धन्यवाद.